नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र परीक्षा 2026ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. मित्रांनो, ही चालू शैक्षणिक वर्षाची प्रश्नपत्रिका आहे. आपले जे काही 17 मार्चपासून परीक्षा चालू होत आहेत, त्या परीक्षांसाठी या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरच्या नक्कीच उपयोगात येणार आहेत. असेच सर्व प्रश्न असणार आहेत. प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न हेच असेल. आपण व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हा. संपूर्ण व्हिडिओ हा अतिशय काळजीपूर्वक पहा. ज्या ठिकाणी घाई होईल त्या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि व्यवस्थित वाचन करा. दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचं लेखन करा आणि पाठांतर करा परीक्षेच्या आधी. म्हणजे आपल्याला हा पेपर नक्कीच सोपा जाईल. अतिशय सोपी आपली ही प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेचे एकूण 5 विभाग आहेत. त्यातला पहिला विभाग हा गद्य विभाग आहे. बघा, या पहिल्या गद्य विभागामध्ये आपल्याला काय काय येणार आहे. यामध्ये आपल्याला प्रश्न पहिला असेल आणि त्यामध्ये एक उतारा दिला जाईल आणि या उतार्यावर आधारित आपल्याला 7 गुणांसाठी काही प्रश्न विचारले जाणार आहेत, कृती विचारल्या जाणार आहेत. त्यांची अचूक अशी उत्तरं या प्रश्नपत्रिकेत दिलेली आहेत. आपण ती उत्तरं व्यवस्थित अभ्यासा आणि लक्षात ठेवा. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतार्यामध्येच दिसतील. उतार्यात मी या ठिकाणी खुणा पण केलेल्या आहेत. तिथूनच उत्तर घेऊन आपण ते लिहिलेलं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातलाच उतारा आहे. आपल्याला तो सहज वाचला तरी कळेल. बघा, हा उतारा वाचल्यानंतर कोणत्या पाठातला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपला अभ्यास कितपत झाला आहे हेही मला कळेल. या उतार्यावर आधारित पहिली कृती, पुढील शब्दांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 2 गुणांसाठी ही कृती. पहिलं, सुसंस्कृतपणाचा कडेलोट. त्याचा अर्थ आहे सुसंस्कृतपणाचा अगदी शेवटचा उच्चांक. या पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. दुसरं एक घाऊक आभार, म्हणजेच एकदमच सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल आभार. या पद्धतीने उत्तर लिहायचे आणि 2 गुण मिळवायचे. बघा, हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला स्वतंत्र अशी उत्तरपत्रिका मिळणार आहे. त्यामध्ये आपल्याला समास आखायचा आहे पेन्सिलीने. प्रश्न पहिल्यावरती नोंद करायची, उतारा नाव टाकायचं आहे त्याच्याजवळ. त्याच्यावरती तुम्ही विभाग 1 लिहू शकतात. त्यानंतर पहिली कृती क्रमांक 1 म्हणायचा आहे आणि अ आणि ब ही जी काही 2 आहेत दिलेले पर्याय, ते दोन्ही पर्याय लिहायचे आहेत. प्रश्नही लिहा आणि उत्तर पण लिहा. त्यानंतर 2 ओळी सोडून खाली 2 आकडा टाका आणि चूक की बरोबर एवढं नाव लिहा. पहिलं अ लिहा, आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. त्याचं उत्तर आहे बरोबर असं लिहायचं आहे. त्यानंतर 1 ओळ सोडून ब आकडा टाका आणि भारतीय सांस्कृतिक भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. त्याच्याखाली उत्तराचा बाण करा आणि म्हणा हे विधान चूक आहे. अशा पद्धतीने परफेक्ट असं उत्तर आपण लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स हे मिळतील. त्यानंतर 2 ओळी सोडून तिसरी कृती लिहा. आभार खोटे वाटू लागतात कारण. या ठिकाणी जशी कृती दिली तशीच तुम्ही आखा आणि उत्तर लिहा. अति झाले म्हणून. दुसरं आहे अस्थानी झाले म्हणून. अशाच पद्धतीने कृती आखली तर तुम्हाला यालासुद्धा 1 पैकी 1 गुण मिळेल. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न पहिला अला 7 तिन्ही कृती सोडवल्या तर आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर 2 गुणांसाठी पुढचा प्रश्न आहे, आभार मानणे या शिष्टाचाराविषयी तुमचे मत लिहा. बघा, या ठिकाणी तो प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्ही या पाठाच्या आधारे लिहायचे. मी या ठिकाणी कंसात उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्या 3 ओळींमध्ये. त्यात थोडाफार बदल करून सविस्तररित्या तुम्ही ते उत्तर लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचे सुद्धा 2 मार्क्स नक्की मिळतील. हा झाला आपला प्रश्न पहिला अ भाग.
आता आपण आ भागाकडे वळूया. बघा पहिला आ भाग. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक उतारा दिलेला आहे. हाही प्रश्न आपला 7 गुणांसाठी आहे. त्यात एक उतारा दिलेला आहे. हा उतारा वाचा आणि पुन्हा हा उतारा कोणत्या पाठातला आहे ते मला कमेंट करून सांगा. उतारा वाचल्यानंतर आपल्याला यावर आधारित कृती सोडवायच्या आहेत या पद्धतीने. बघा पहिली कृती. नवीन पेजवर प्रश्न पहिला आ सुरुवात करा उत्तरपत्रिकेच्या. त्यामध्ये उतारा नाव टाका. प्रश्न दुसरा आ उतारा. पहिली कृती आकृती पूर्ण करा आणि अशी कृती आखा आणि त्यामध्ये हे उत्तर लिहा. रंगमंचावरील पडदा दूर होताच प्रेक्षागृहात झालेला बदल, आणि तो बदल आहे प्रेक्षागृह शांत झाले आणि कुजबूज थांबली. दुसरं आहे आईच्या वाद्यवृद्धांचे स्वर घुमू लागले. आईच्या गाण्याचा चार्लीवर होणारा परिणाम. पहिलं आहे अशीच कृती आखा. दुसरी पण गाण्यात तंद्री लागली आणि प्रेमाने बघत उभा राहिला. तिसरी कृती आहे उतार्यात आलेले इंग्रजी शब्द. बघा ते शब्द आहेत स्टेज, मॅनेजर, विंग, कॅन्टीन, म्युझिक, हॉल. बघा या ठिकाणी विंग. इथंच तुम्हाला सर्व शब्द सापडतील. तिथं शोधून ते लिहायचे. पुढचं आहे हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थच लिहा. या उतार्याच्या आधारे हसरे दुःखचा अर्थ तुम्ही आपल्या पाठाच्या आधारे लिहायचा आहे. 7-8 ओळींचा अर्थ लिहा म्हणजे आपल्याला 2 पैकी 2 गुण नक्की मिळतील. त्यानंतर ई भाग बघा. प्रश्न पहिला ई. पुढील अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे तो आपल्याला पाठ्यपुस्तकात सापडणार नाही. तो उतारा वाचायचा आहे आणि त्यावर आधारित 4 गुणांच्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. बघा पहिली कृती आकृती पूर्ण करा. दगडाचा उपयोग करून बनवलेल्या वस्तू. 4 वस्तू आपल्याला लिहायच्या आहेत. पहिली आहे भांडी-कुंडी, दुसरं आहे आवते, तिसरं हत्यारे आणि चौथं दागदागिने. या पद्धतीने 4 शब्द लिहिले की आपल्याला 2 गुण मिळतील. अशीच कृती आखायची आहे. दुसरं विज्ञानाच्या उगमाला कारणीभूत ठरलेल्या कला. 2 कला आपल्याला लिहायच्या आहेत. त्या आहेत शिल्पकला आणि स्थापत्यकला. तिसरं आहे भांडी-कुंडी. यासारखे 4 शब्द लिहा. पहिला शब्द आहे चहा-पाणी, दुसरा शेजारी-पाजारी, तिसरा कपडे-लत्ते आणि चौथा आहे बाडबिस्तर. या पद्धतीने उत्तरं लिहायची आहेत. उतार्यातच हे 4ही शब्द आलेले आहेत. बघा या ठिकाणी भांडी-कुंडी, हत्यारे, दागदागिने, आवते. विभाग 2 हा पद्य विभाग असेल 8 गुणांसाठी. त्यात आपल्याला प्रश्न दुसरा अ विचारलेला आहे. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. बघा या ठिकाणी वनवासी कविता दिलेली आहे. ती कविता वाचायची आहे आणि त्यावर आधारित दिलेल्या कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. बघा पहिली कृती. कवितेत आलेले प्राणी. 3 प्राण्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. एक प्राणी दिलेला आहे वाघ, सिंह, वानर आणि ससा. दुसरा आहे चौकटी पूर्ण करा. आदिवासी मुले ही भाजी खातात. उत्तर आहे भोकराची. आणि आदिवासी मुले हे नेसून चालतात. काय चालतात? नेसून घोंगडी. अशा पद्धतीने आपण या दोन्ही कृती पूर्ण केल्या की आपल्याला 4 गुण मिळतील. तिसरा आहे कवितेत आलेल्या शिखराचे नाव. ते शिखर आहे कळसूबाई. पुढचं कवितेत आलेल्या नदीचं नाव ते आहे प्रवरा. चौथा प्रश्न आहे आदिवासी समाज आणि जंगल यांचे अतूट नाते असते. याविषयी तुमचे विचार लिहा. या कवितेच्या आधारे आपल्याला आदिवासी समाज आणि जंगलवर आपलं स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे आणि 2 गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा असेल कवितेवर आधारित दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कविता दिली आहे आपुले जगणे आपुली ओळख किंवा निरोप. दोघांपैकी एका कवितेवर आधारित या 4ही प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. बघा आजच तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या दोन्ही कविता बघा आणि त्यावर आधारित या कवितेचे कवी कोण आहेत ते लक्षात घ्या
त्यानंतर कवितेचा विषय, पहिल्या कवितेचं या ठिकाणी दिलं आहे बघा, आपुले जगणे आपली ओळख. त्याचे कवितेचे कवी आहेत संदीप खरे. त्या कवितेचा विषय आहे जगण्याचा अर्थ कळाला. कवितेच्या ओळी तुम्ही पाठ्यपुस्तकातून लिहा, तुम्हाला आवडलेली कवितेची ओळ. त्यानंतर कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. कविता ही खूप आवडली आणि ती का आवडली, तर या ठिकाणी जगण्याचा नवीन मार्ग या ठिकाणी सांगितलेला आहे म्हणून हे लिहा. म्हणजे आपल्याला या प्रश्नाला सुद्धा 4 पैकी 4 गुण मिळतील. त्यानंतर दुसरं आहे पुढचा प्रश्न, धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. महाराष्ट्र ही कविता बघा आणि त्यावर आधारित या ओळीचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे आणि 4 गुण मिळवायचेत. त्यानंतर विभाग 3 असेल आपला स्थूल वाचन 4 गुणांसाठी. पहिले बिग 5चे थोडक्यात वर्णन करा. दुसरा आहे विश्वकोश यासाठी पाहावा. 3 मुद्दे लिहायचे आहेत. पहिला मुद्दा आहे ज्ञानविषयक गरजा भागवण्यासाठी. दुसरं आहे अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी आणि तिसरं आहे कुतूहलास इष्ट वळण लावण्यासाठी. बघा त्याचं उत्तर. तिसरं आहे कमी वेळात कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकतात यादी करा. लाईट बिल भरणे, गॅस बिल भरणे, फोन बिल भरणे आणि खरेदी करणे. ही कामं तुम्ही करू शकतात. विभाग 4 बघा, भाषाभ्यास 2 गुणांसाठी. पुढील ओळीतील अलंकार ओळखा. तो अलंकार आहे व्यतिरेक अलंकार आणि लक्षण आहे उपमेय हे उपमानाहून श्रेष्ठ असते. दुसरं आहे पुढील ओळीतील मात्रा मोजून वृत्त ओळखा. ते वृत्त आहे मात्रा वृत्त आणि त्याच्या मात्रा आहेत 19. तिसरं खालील उदाहरणातील रस ओळखा. दिवा होऊनी उजळ जगाला. तो रस आहे शांत रस. त्यानंतर चौथं शब्दसिद्धी. तत्सम शब्द लिहायचे आहेत आपल्याला. कन्या, पुत्र, पिता, पुष्प. देशी शब्द लिहायचे आहेत कोणतेही 2. वांगे, झोप, चिमणी, डोळे, झाड यापैकी कोणतेही 2-2 शब्द लिहा. विरुद्धार्थी शब्द कठोर, दयाळू. अबोल, बोलका. लिंग ओळखा. सामने, पुल्लिंग. खुर्ची, स्त्रीलिंग. त्यानंतर पारिभाषिक शब्द लिहा. ऑपरेशन, शस्त्रक्रिया. टेन्शन, चिंता. विरामचिन्हांचा वापर करा. बांधकाम कसले आहे प्रश्नचिन्ह टाकायचं आहे वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. दुसरं गुलाब, जास्वंद, मोगरा ही माझी आवडती फुले आहेत. स्वल्पविराम टाका फक्त आणि वाक्य जसंच्या तसं लिहा. 5वं आहे वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. पदार्पण करणे. उत्तर आहे प्रवेश करणे. वाक्य आहे शालेय स्नेहसंमेलनात रवीने स्टेजवर पदार्पण केले. दुसरं अवहेलना करणे, अनादर करणे. वाक्य आहे गुणवान माणसाची अवहेलना करू नये. त्यानंतर शेवटचा विभाग 5वा जो सगळ्यांना अवघड जातो आणि जास्त गुणांचा असतो तो 20 एकंदरीत 26 गुणांसाठी हा आपला विभाग 5वा आहे. बघा नीट लक्ष द्या यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. प्रश्न 5वा हा 6 गुणांसाठी आहे. त्यामध्ये आपल्याला पत्रलेखन करायचं आहे किंवा सारांश लेखन. दोघांपैकी एक गोष्ट आपल्याला करायचं आहे. बघा तुम्हाला पत्रलेखन आवडत असेल तर या ठिकाणी हे चित्र पाहायचं आहे. जांभूळवाडी ग्रामस्थातील पाणी भरणाऱ्या पाणी टंचाईचं स्त्रिया आहेत. हंड्यावर डोक्यावर हंडा घेऊन त्या चाललेल्या आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला पत्र लिहायचे. 2 विषय दिलेले आहेत. पहिलं पत्र आहे विनंतीपत्र आणि दुसरं आहे तक्रारपत्र. दोघांपैकी कोणतंही एक पत्र आपण निवडायचं आहे आणि ते लिहायचे. साधारणतः ईमेल पत्र लिहा किंवा आपल्याला हा प्रश्न अवघड वाटत असेल तर आपण सारांश लेखन करायचं आहे. आता हे सारांश लेखन कशाचं करायचं ते बघा. विभाग 1 गद्य ई. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नपत्रिकेत दिलेला आहे हा प्रश्न आणि या
ईचं वाचन करायचं आहे आणि त्याचं आपल्याला 1/3 सारांश करायचा आहे. तो जो काही उतारा आहे अश्मयुगातल्या माहितीचा, तो आपण शॉर्टमध्ये लिहायचा आहे आणि 6 गुण मिळवायचे आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे हा, तुम्हाला सहज जमेल. पुढचा बघा आ भाग काय आहे. त्यामध्ये तुम्हाला 12 गुणांचा प्रश्न आहे आणि 2 कृती सोडवायच्या आहेत 6-6 गुणांच्या. पहिली कृती आहे जाहिरात लेखन, दुसरी बातमी लेखन आणि तिसरी कथा लेखन. तिघांपैकी आपल्याला ज्या 2 कृती सोप्या वाटतील त्या निवडायच्या आहेत आणि लिहायच्या आहेत. बघा जाहिरात लेखनामध्ये आपल्याला एक आकर्षक जाहिरात तयार करायची, अन्वय अकॅडमीची. त्याच्यामध्ये अभिनव कार्यशाळा स्थापन केलेली, मुंबईला स्थळ आहे आणि प्रवेश हा विनामूल्य आहे. छान असं चौकट आखा जाहिरातीसारखं. मध्ये अन्वय अकॅडमी नाव टाका, अभिनव कार्यशाळा, खाली पत्ता द्या, प्रवेशाच्या संदर्भात विद्यार्थ्यांचं घ्या, इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी, विनामूल्य प्रवेश. त्यानंतर बातमी लेखन दुसरा घटक. 3 जानेवारी रोजी सरस्वती विद्यालय नाशिक या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याविषयीची बातमी तुम्हाला द्यायची. वर्तमानपत्रामध्ये तुम्ही बातमी, आपल्या शाळेची बातमी जाते बघा, ती तुम्ही वाचली असेल. आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटच्या पेजवर पण बातमी लेखनाविषयी माहिती दिलेली आहे. जाहिरात लेखनाविषयी, सारांश लेखनाविषयी, पत्रलेखनाविषयी आहे. ते पुस्तकातले मागचे पेजेस उपयोजित लेखनाचे ते जरा बघा, म्हणजे आपल्याला हा प्रश्न अतिशय सोपा जाईल. किंवा कथालेखन करायचे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्येच ही कथा दिली आहे बघा, प्रकाश आणि अनवरची. ही कथा अर्धवट दिलेली आहे. आपल्याला याच्या पुढची कथा लिहायची, ही कथा लिहिण्याची गरज नाही आणि 6 गुण मिळवायचे आहेत. काय घडलं ते मनाने कल्पना करा आणि लिहा. आपल्या कोहिनूरमध्ये गाईडमध्ये सुद्धा या कथेचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न 5वा ई भाग आहे आपला निबंध लेखनासाठी. 8 गुणांचा हा प्रश्न आहे मित्रांनो. 2 पानं निबंध आपल्याला लिहायचे आहेत. 2 निबंध या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं आहे प्रसंग लेखन. एक प्रसंग दिलेला आहे. शालेय वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक वितरण समारंभ. सर्व माहिती दिलेले. या प्रसंगाचं तुम्हाला वर्णन करायचं आहे. हे बक्षीस घेताना तुमच्या भावाचं किंवा बहिणीला ते बक्षीस मिळाले आणि त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करायची आहे आणि त्या प्रसंगाचं छान असं वर्णन 2 पानांमध्ये लिहून टाकायचं आहे. किंवा पाणी वाचवणे काळाची गरज, हा वैचारिक निबंध तुम्ही लिहायचा आहे 2 पानांचा. पाण्याविषयी माहिती लिहा आणि पाणी वाचवणे ही आजच्या काळाची कशी गरज आहे ते पटवून द्या निबंधाच्या माध्यमातून. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 17 मार्च 2026 रोजी होणाऱ्या मराठी विषयाच्या परीक्षेसाठी आपण ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. यात काही अडचणी असतील त्याही विचारा मित्रांनो. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील याकडे लक्ष द्या. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. यासारख्या पुढील प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.